नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी लागू झालेली योजना म्हणजे पीक विमा योजना। ही 1 रुपयात पीक विमा मिळणारा हा शेतकऱ्यांसाठी आता बंद होणार आहे, अशी माहिती सरकारकडून मिळालेली आहे। चला जाणून घेऊया व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती। त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला आहे। राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी 1 रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला आहे। या अहवालात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी 1 रुपयाऐवजी 100 रुपयाचे शुल्क आकारावे अशी शिफारस समितीने केली आहे। त्यामुळे आता राज्य सरकार या शिफारसीची स्वीकार करणार का ते पाहावे लागेल। त्यामुळे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 24 फेब्रुवारी मध्ये या योजनेत सुधारणा करण्यासाठी इतर पर्यायांचा विचार करण्यासंबंधी कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती। या समितीला अन्य राज्यातील पीक विमा योजनेचा अभ्यास करण्यासह योजनेची अंमलबजावणी आदी बाबीचा अभ्यास करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या। त्यानुसार अभ्यास समितीने अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे। राज्यात 1 रुपयात पीक विमा राबवल्यापासून सीएससी सेंटरकडून मनमानी कारभार सुरू झाल्याची तक्रार शेतकरी करत होते। तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील सीएससी सेंटरवरून बोगस पीक विमा उतरवला जात होता। एक अर्जासाठी सीएससी सेंटर चालकाला 40 रुपये राज्य सरकारकडून दिले जात होते। त्यामुळे योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी केंद्र चालक बोगस अर्ज भरत असल्याचा प्रकार उघडीत आला होता। दरम्यान अलीकडे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात यावरून रान उठवलं होतं। पीक विमा योजनेत बीड, परभणी, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे बोगस अर्ज दाखल करून लाभ लाटल्याचे आरोप धसांनी केले होते। त्यामुळे राज्यातील पीक विमा योजनेतील गैरव्यवहार चर्चेत झाला।